नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कागलमध्ये राजकीय भूकंप, समरजितसिंह घाटगे यांची शरद पवार गटाला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये जाहीर प्रवेश. कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई, 3 अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, 12 दुचाकींसह लाखांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीत प्रशासनाचा हलगर्जीपणा, ड्रेनेजच्या कामामुळे पोटफाडी चौकात पुन्हा अपघात, नागरिकांकडून तीव्र संताप. आता पाहूया बातम्यांचा सविस्तर आढावा. कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवार गटाची साथ सोडून समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा अधिकृत सोहळा पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाटगे यांनी घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय केलं ते आमचे गुरु माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, उपस्थित माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे साहेब, संसद रत्न राज्यसभा खासदार माननीय धनंजय महाडिक साहेब, उपस्थित माननीय मकरंदजी देशपांडे, उपस्थित माननीय भमसाहेब आणि आमच्यावर प्रवेश केलेले आमचे सर्व सहकारी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि आलेले माझे सर्व सहकारी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी. कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी. एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादानी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. कोल्हापूर पोलिसांनी वाहन चोरांच्या मुसक्या आवळत मोठी कामगिरी केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं रेकॉर्डवरील 3 अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 12 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले असून 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार आणि सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय. इचलकरंजीतील फोटपाडी चौक सध्या अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. येथील ड्रेनेज पाईपलाईनच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. रविवारी या ठिकाणी डंपर अडकल्याची घटना घडल्यानंतर सोमवारी पुन्हा त्याच खड्ड्यात एका मालवाहू ट्रकचं चाक रुतलं. त्यामुळे या चौकात तासनतास वाहतूक ठप्प झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे वारंवार अपघात होऊनही प्रशासनानं येथे बॅरिकेड किंवा साधं सूचना फलकही लावलेला नाहीये. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे इचलकरंजीकडून आता तीव्र संताप व्यक्त होतोय. कोल्हापूरची खाद्य संस्कृती आणि इथली रांगडी माणसं आज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. शिवाजी पेठेत गेल्या 19 वर्षांपासून साजरी होणारी माहीची परंपरा आज मोठ्या उत्साहात पार पडली. माही सेवाभावी मंडळाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी म्हणून अवघ्या 600 रुपये किलो दरानं मटण उपलब्ध करून देण्यात आलंय. बाजार भावापेक्षा 200 रुपये स्वस्त आणि दर्जेदार मटण मिळत असल्यानं कोल्हापूरकरांनी पहाटेपासूनच पिशव्या घेऊन लांबच रांगा लावल्या होत्या. गॅस किंवा पेट्रोलसाठी लागणाऱ्या रांगापेक्षाही मटणासाठी ही गर्दी आज कोल्हापुरात आकर्षणाचं केंद्र ठरलं. शिवाजी पेठेमधलं हे माईचं पारंपरिक प्रथा आहे. इथे जे मटण मिळतं ते बाहेरच्या पेक्षा स्वस्त मिळतं आणि एकाच वेळी सगळ्यांच्या घरी बनवलं जातं. मजरेवाडी, बस्तवाड किंवा टिहिरी रस्त्यावर असलेल्या सुमारे 150 ते 200 वर्ष जुन्या वडाच्या झाडाचा अखेर आज प्रश्न सुटला. या झाडामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बस्तवाड ग्रामस्थांनी झाड तोडण्याची मागणी केली होती. त्या धार्मिक भावनांमुळे मजरेवाडी ग्रामस्थांचा याला विरोध होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनं समजुतीची भूमिका घेतली. मंगळवारी सकाळी क्रेन आणि कटरच्या सहाय्याने हे झाड हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. जिल्ह्याचे शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शाळांच्या भौतिक सुविधा सुधारण्यासाठी शिक्षक संघटनांना सोबत घेऊन विद्यार्थी विकासाचा नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचं प्रतिपादन नूतन शिक्षण व अर्थ समिती सभापती शीतल यादव यांनी केलंय. पेठ वडगाव येथे हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्यात कार्यक्रमात त्या बोलत होते. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आपले प्राधान्य असेल असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.